वरजडी येथे नवरात्रोत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात। नवविवाहित दाम्पत्यांच्या हस्ते घटस्थापना संपन्न। 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान मंदिर संस्थानातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन। यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील वरजडी येथील श्री जगदंबादेवी संस्थानातर्फे नवरात्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। उत्सवाच्या पहिल्या दिवशी 22 सप्टेंबर रोजी सकाळी श्री जगदंबा देवीची घटस्थापना करण्यात आली। यावेळी गावातील नवविवाहित दाम्पत्य कवडोजी साऊरकर यांच्या हस्ते घटस्थापना पार पडली। या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून भाविकांना नवरात्रोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले। माँ जगदंबा देवस्थान वरजडी येथील देवस्थानमध्ये माँ जगदंबेची आज घटस्थापना झाली आणि आजपासून 1 ऑक्टोबरपर्यंत सतत इथे धार्मिक कार्यक्रम, भजन, पूजन, कीर्तन आणि पूजनाचा कार्यक्रम अशा प्रकारे सतत 1 तारखेपर्यंत इथे जगदंबा मातेच्या कृपेने एक धार्मिक सप्ताह पाळला जातो। तरी या सप्ताहानिमित्त सर्व या भागातील सर्व लोकांनी किंवा माँ देवीच्या भक्तांनी इथे 7 दिवस पैकी 1 दिवस येऊन दर्शन घ्यावे आणि देवीची पूजा करावी असे मी सर्वांना विनंती करतो। श्री जगदंबा संस्थान वरजडी आज शारदीय नवरात्र उत्सव साजरा करायची सुरुवात झालेली आहे। आज आपल्याकडे देवस्थानामध्ये घटस्थापना झाली व या कार्यक्रमाची सुरुवात कालपासूनच झाली। काल जागरण होतं, आज घटस्थापना व यावर्षीपासून घटस्थापनेसाठी आम्ही यावर्षी आमच्या वरजडी गावातीलच नवविवाहित दाम्पत्य कवडोजी साऊरकर यांच्या हस्ते घटस्थापनेची पूजा झाली व येत्या 9 दिवसामध्ये मातेचा जागर इथे कंटिन्यू सतत सुरू राहणार आहे। या 9 दिवसामध्ये विविध कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेले आहे। 26 तारखेला गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी हास्य कल्लोळ व माता का जगराता असा कार्यक्रम माननीय प्राध्यापक हेमंत चौधरी व अजित खंदारे यांच्या संचा थ्रू इथे होणार आहे। 27 तारखेला शनिवारला पालखी सोहळा आहे व या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या परिसरातील बरेचसे गावातील भजन मंडळ या पालखी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। पदावली भजन मंडळ डोरली, गुरुदेव भजन मंडळ वारगाव, जय बजरंग पदावली भजन मंडळ मानकी, गुरुदेव महिला भजन मंडळ डोरली, वारकरी भजन मंडळ गोपालपूर, श्री गुरुदेव महिला भजन मंडळ गोपालपूर, विदेही श्री संत जगन्नाथ महाराज पदावली भजन मंडळ मांगली, गणेश मंडळ नेरळ, जय बजरंग बली पदावली भजन मंडळ बाबापूर, माऊली महिला भजन मंडळ वरजडी व पदावली भजन मंडळ पेटूर अशा विविध गावातील भजन मंडळी पालखी सोहळ्यासाठी इथे उपस्थित राहणार आहे। होम हवनाचा कार्यक्रम 30 तारखेला पंडित श्री पिंपळकर महाराज यांच्या हस्ते होणार आहे व नवरात्रीचा काल्याचे कीर्तन, दहीहंडी व महाप्रसादाचा कार्यक्रम 1 ऑक्टोबरला आपल्या इथे आयोजित केलेला आहे व हरिभक्त पारायणकार श्री रामचंद्र पाटील गोहकार व आसुटकर गुरुजी यांच्या व नामदेव ससाने यांच्या भजनी मंडळातर्फे इथे काल्याचं कीर्तन व भजन आयोजित केलेलं आहे व महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा 1 तारखेला आहे। मी वणी व वरजडी देवस्थानाच्या वतीने वणी तालुक्यातील व आजूबाजूच्या सगळ्या गावातील ग्रामस्थांना व भाविक भक्तांना असे आवाहन करतो की आपल्या इथे असलेल्या या हेमाळपंथी मंदिराचा प्रसार व्हावा, त्याकरिता जास्तीत जास्त भाविक भक्तांनी इथे यावं व वरजडी देवस्थानाचं जगदंबेचा आशीर्वाद घ्यावा व सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। वरजडी देवस्थानाकडनं हेच माझी एक आव्हान आहे। मंदिराचा इतिहास फार जुना आहे
सध्या मंदिराला क वर्ग दर्जा शासनाने दिलेला आहे. शासनाकडनं होणारी मदत आणि त्यामुळे इथे होणारे काही विकास कार्य मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहतच आहात. आपल्या परिसरातील विविध दानशूर व्यक्तींना मी असे आवाहन करतो की ह्या मंदिराचा अजून विकास व्हावा याकरिता सढळ हाताने देणगी स्वरूपात इथे मदत करावी व देवस्थानाला नावलौकिक मिळण्यासाठी सहकार्य करावे. धन्यवाद.